आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। अटल बिहारी वाजपेयी नाट्यगृहात 350 लाभार्थ्यांना, तर मंठा येथील माऊली मंगल कार्यालयात 500 लाभार्थी यांना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, लोकप्रिय, कर्तव्यदक्ष विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। ऑनलाईन करून थंब पडताळणी प्रक्रिया पूर्ण केलेल्या बांधकाम कामगार लाभार्थ्यांना बांधकाम कामगार योजनेतील सर्व योजनांचे लाभ देण्यात येणार असून राहिलेल्या सर्व बांधकाम कामगारांना सुरक्षा किट व संसार उपयोगी साहित्य वाटप होणार असल्याची माहिती आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिली। राव खवणे, दीपक बोराडे, विलास घोडके, मनोज देशमुख, माऊली गोंडके, राजा भाऊ खराबे यांच्यासह हजारो नागरिकांची उपस्थिती होती। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, महायुतीचे सरकार आणि राज्याचे आमचे कामगार कल्याण मंत्री सुरेश खाडे यांनी परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये 25,000 लोकांना भांडे वाटण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। मंठ्यामध्ये भांड्यांचं वाटप झालेलं आहे, पिंपरखेडा येथे आश्रमशाळेवर वाटप झालेलं आहे, नेर शिवलीमध्ये वाटप झालेलं आहे, काही प्रमाणात परतूरमध्ये वाटप झालेलं आहे आणि 25,000 लाभार्थ्यांना संसार उपयोगी भांडे द्यायचे आहेत, पेट्या द्यायच्या आहेत। नुसते भांडे आणि पेट्या नाही तर 25,000 लोकांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। आणि या कामगारांचा, जे मिस्त्री कामगार आहेत, शासकीय इमारती बांधतात, बंगले बांधतात, शाळा खोल्या बांधतात, मुलं बांधतात, हे जे काही बांधकाम करणारे कारागीर आहेत, मिस्त्री आहेत आणि यांच्याबरोबर काम करणारे जे काही पुरुष आहेत, आमच्या माता भगिनी ह्या काम करतात आणि या सर्व वर्कर काम करणाऱ्या लोकांच्या मुलांसाठी, महिलांच्या मुलींसाठी, मुलांसाठी त्यांचं शिक्षण पूर्ण सरकार करणार आहे। शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे, सगळा खर्च शिक्षणाचा सरकार करेल। यांच्या कुटुंबात एखाद्या मुलीचं लग्न आहे, त्या मुलीचं लग्न सुद्धा सरकार करेल। शासनानं GR काढलेला आहे आणि याची अंमलबजावणी 5 वर्षापासून टप्प्याटप्प्यानं चालू आहे। आता जे काही कामगार आहेत, आमच्या महिला मोठ्या संख्येनं आहेत, यांना संसार उपयोगी भांडे तर देतोयच आम्ही। मुलींचं शिक्षण, मुलाचं शिक्षण, आई वडिलांचा दवाखाना, सासू सासऱ्यांचा दवाखाना गरिबीमुळे होत नाहीये, गोळ्या औषधामुळे मृत्यू होतो आणि म्हणून मोदीजींनी आयुष्यमान भारत योजना काढली। त्याच्यात या कामगारांच्या आई वडिलांसाठी किंवा सासू सासऱ्यासाठी 3 लाख रुपयाचा खर्च केंद्र सरकार करतं ऑपरेशनचा। राज्य सरकार महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेमध्ये 3 लाख रुपये खर्च करतं। अशा प्रकारचं कामगारांच्या संदर्भात सरकारनं गरिबासाठी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय ऐतिहासिक आहे। मी मोदीजी आहेत आणि सरकारचे आभार मानतो की त्यांनी ही योजना चालू केलेली आहे। आता हे भांड्यांचं वाटप आहे आणि सगळ्या लोकांना भांडे मिळतील। 25,000 लोकांची लिस्ट मंजूर केलेली आहे कामगार मंत्री सुरेश खाडे साहेबांनी। धन्यवाद। रायगड स्वाभिमानसाठी योगेश गणगे, परतूर, जालना।
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.